चला आज सुजाता मॅडम आपल्याला शेवटचा दिवस आहे ब्रह्मपुराणाचा. खूप छान माहिती कळतीये. कालही आपल्याला कळलं की आपण जे युग परिवर्तन, पृथ्वी बदल हे सगळं बोलतोय त्याचं प्रूफ पुराणात आहे, हे आपल्याला काल कळालेलं आहे. तर अजून एक कळलं की ते सनत कुमार वगैरे तुम्ही जे सांगितलं, ह्यांचं ऋषी मुनींचे 4 पुत्र, त्याचा सुद्धा संदर्भ हा खूप महत्वाचा आहे. आणि आता सगळीकडं त्यांना कनेक्शन करतात लोक. त्यांना कनेक्ट करून पुढच्या स्टेपला जायला ऊर्जा घेतात, मार्गदर्शन घेतात. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा हे महत्वाचा उल्लेख मिळाला. याच पुराणात होता ना मॅडम तो? नाही, ते ब्रह्मवैवर्त पुराणात हा, होतं दिलीपाली ब्रह्मवैवर्त मॅडमकडं. पुराण. हा, ब्रह्मवैवर्त. तर या दोन गोष्टी महत्वाच्या मला सुद्धा कळाल्या की पुराणांमध्ये सुद्धा हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. तर चला आता आज बघूयात काय. आज संपायचंय मॅडम तुम्हाला. हो 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 मॅडम, संपूया. चला सुरू नमस्कार करू. सर्वांना. आज श्री ब्रह्मांड पुराण या पुस्तकाच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण पुढचा भाग बघूया. काल आपण पृथ्वीचा किंवा संपूर्ण सृष्टीचा अंत कसा होतो, प्रलय काल ज्यावेळेला येतो त्यावेळेला कोणकोणत्या घटना घडू शकतात आणि कोणत्या कशी लक्षणं असतात याविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर आता आज आपण अ, हे माहिती घेणार आहोत की कोणत्या उपायाने सर्व जीवजंतूंना मुक्ती मिळेल, असा प्रश्न एका मुनींनी जगन्नाथ प्रभूंनी मुनींना प्रश्न विचारलेला आहे की हे परमेश्वरा, हे पामर जीवजंतू कोणत्या उपायाने मुक्त होतील ते सांगावे. अगस्त्य मुनींच्या समाधानासाठी जनार्दन म्हणाले, हाच प्रश्न पूर्वी मला श्री शिवशंकरांनी, नंतर ब्रह्मदेवांनी, त्यानंतर दुर्वास मुनींनी आणि आता आपण मला केला आहे. या प्रश्नातील गम्य जाणून घेणारे आपण महान आहात. समस्त प्राण्यांच्या कल्याणाची इच्छा ठेवणारे आपण त्यांचे गुरुच आहात. तुम्हाला माहीतच आहे की मी सर्व प्राणी मात्रांमध्येही आहे आणि करता करताही मीच आहे. सर्वत्र विहार करणाराही मीच आहे. मीच पुरुष, मीच प्रधान. हा प्रधान रूपाचा मी सत्वरजतम अशा त्रिगुणांचा आहे. दुसरे रूप म्हणजे पराहूनही पर असा महान रूप मी स्वतःच आहे. चिरकालपर्यंत केलेल्या तप, यमनियम, त्याग, योनी दुष्कर्माचे निराकरण होते आणि लवकरच मुक्ती प्राप्त होते. आत्म्याची एकता जाणवून ते ज्ञान मिळते. तेच सर्व सिद्धी प्राप्त करून देते. म्हणजे ज्या वेळेला आत्म्याचं ज्ञान मिळतं त्यावेळेला सर्व सिद्धी प्राप्त होतात. महान पापी सुद्धा ध्यानाने बदलतो. बघा किती महत्वाचं वाक्य आहे की ध्यानाने महान पाप ज्यांनी केलेली आहेत, खूप मोठी पाप केलेली आहेत, राक्षस जे आहेत, असुर आहेत, ते सुद्धा ध्यानधारणा करून देवतांना प्रसन्न करून सिद्धी प्राप्त करून घेतात. परंतु या कशामुळे त्यांच्यामध्ये बदल होतो, तर ध्यान केल्यामुळे. कारण स्वतःची संपूर्ण शुद्धी ते करून घेतात, त्यामुळं पूर्वीची पाप त्यांची सर्व नष्ट होतात. महान पापी सुद्धा ध्यानाने बदलतो. ध्यान, योग यांच्याद्वारे अर्चना करून ईश्वर सुद्धा सिद्धींचे स्वामी बनले. ईश्वरांना सुद्धा वेळोवेळी स्वतःची शुद्धी करावी लागते आणि शुद्धी केल्यानंतरच ते शुद्धी करून अनेक प्रकारच्या सिद्धी मिळवतात, सिद्धींचे स्वामी होतात. अर्धनारीश्वरही बनू शकले. कोण? हे ईश्वर सुद्धा. अन्य सर्व देव सुद्धा ध्यान हेच माध्यम वापरून सिद्ध झाले आहेत. बघा ही केवढी महत्वाची माहिती आहे की देव आणि ईश्वर आणि हे सर्व सिद्धी लोक सुद्धा केवळ या ध्यानाच्या माध्यमातून आपली उत्तरोत्तर प्रगती करत असतात. आणि हेच आपल्याला ध्यान या आपल्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मला अगदी मुळापासून शिकायला मिळालेलं आहे. आणि आज त्याच ध्यानाचा आपला मोठा कल्पवृक्ष होत आहे. आणि या ध्यानाचं महत्व दिवसेंदिवस आपल्या सर्वांच्या मनामध्ये अगदी छान रुजत आहे. आणि आता आपण या ध्यानापासून कधीही हटू शकणार नाही, एवढी आपली सर्वांची मतं स्ट्रॉंग बनलेली आहेत. आणि तोच इथं पुराणांमध्ये सुद्धा सुंदर दाखला दिला आहे
की महान पापी सुद्धा ध्यानाने बदलतो. सुखाचा उपभोग आणि मोक्ष ह्या दोनही गोष्टी एकाच वेळी कोणत्याही प्रकारच्या उपायांनी साध्य होत नाही. म्हणजे सुखाचा उपभोग पण हवाय आणि मोक्ष पण हवाय, या दोन्ही गोष्टी एका वेळेला मिळणार नाहीत असं इथं सांगितले. मन लावून यजन करणारा, आपली इच्छा त्याच गोष्टीत केंद्रित करणारा मानव तादात्म्य पावून म्हणजेच सर्व भावांनी एकता धारण करणाराच मुक्ती मिळवू शकतो. मुक्ती ज्यांना मिळवायची आहे त्यानं मन लावून यजन केलं पाहिजे. आपली इच्छा ही महत्वाची आहे. म्हणजेच संकल्प किती दृढ असायला पाहिजेत, इच्छा किती दृढ असायला हव्यात. आपली इच्छा त्याच गोष्टीत केंद्रित करून जी कोणती इच्छा हवी आहे, जो कोणता संकल्प पूर्ण करायचा त्याच्यावरती पूर्ण ध्यान केंद्रित करून मानव तादात्म्य पावून संपूर्ण त्या गोष्टीमध्ये समरस होऊन ज्या वेळेला भावांनी संपूर्ण भावना ज्या वेळेला एकत्र होतील. फिलिंग्स किती महत्वाचे आहेत इथं हे परत आपल्याला हा दाखला मिळतोय. यापूर्वी पण आपण पाहिलं आहे भावनांचा उल्लेख आलेला आहे या पुराणामध्ये भावनांच्या माध्यमातून. तसाच इथं म्हणजेच सर्व भावांनी एकता धारण करणाराच मुक्ती मिळवू शकतो. तर हे तर हेच विचारलंय की सर्व जीवजंतू मुक्त कसे होतील, तर त्याचं पहिलं कारण म्हणजे ध्यान. जे लोक ध्यान करतील, योग करतील, तेच लोक सिद्धी मिळवतील आणि मोक्ष सुद्धा मिळवतील. हेच रहस्य मी सर्वांच्या हितासाठी सांगितले आहे. तेव्हा भगवान हयग्रीव शारंगाचे हे कथन ऐकून अगस्त्य मुनींनी त्यांना प्रणाम केला. अतिशय मोक्ष मिळवण्यासाठी महत्वाची माहिती इथं मुनींनी सांगितलेली आहे. आश्रमात आल्यानंतर हयग्रीवांना अतिशय सुंदर अशा आसनावर बसून त्यांच्या समोर उभे राहून अगस्त्य मुनी म्हणाले, हे भगवान, आपण सर्व धर्म जाणणारे आहात. आपल्यासारख्या महापुरुषांचे दर्शन म्हणजे लोकांच्या अभ्युदय करण्याचा हेतू असणार. महादेवीचे दर्शन तसेच त्यांच्या अन्य स्वरूपांविषयी आपण काही सांगावे. श्री हयग्रीव म्हणाले, सत असत कर्माची जी पद्धती आहे ती अनादी काळापासून चालत आलेली आहे. ध्यानाची त्याच्या अंगोपांगाची विद्या ही ध्यानाद्वारेच प्राप्त होते. म्हणजे ध्यानामध्ये जर सखोलता हवी असेल, त्याची संपूर्ण खोलवर जर माहिती घ्यायची असेल, तर सतत रोज जर ध्यान केलं तर त्याची माहिती ही ध्यानाद्वारेच मिळते. ध्यानाची त्याच्या अंगोपांगाची म्हणजे अंग आणि उपअंग त्याचे वेगवेगळे भाग जर जाणून घ्यायचे असेल, ती विद्या जाणून घ्यायची असेल, तर ही विद्या ध्यानाद्वारेच प्राप्त होते. तिला ओळखण्याचे मार्ग म्हणजे हृदय. म्हणजे हृदयातून आपल्याला ध्यान किती पुढे गेले हे हृदयामार्फत समजते. तेच तिचे निवासस्थान असते. कोणाचे? या महापरमेश्वरीचे. तेच तिचे निवासस्थान असते. पुष्कळशी अनुष्ठाने ध्यानाची झाली म्हणजे आपण थोडा वेळ किंवा थोडे दिवस ध्यान न करता अनेक अनुष्ठाने करावी लागतात. त्यावेळेला आपल्या पुढच्या त्या स्टेप समजत जातात. पुष्कळशी अनुष्ठाने ध्यानाची केली की आत्म्याची एकरूपता तिच्याशी होते. म्हणजे त्या देवीशी आत्मा एकरूप होतो. मगच ती प्रकटते. त्यानंतर ती देवी प्रकटते. प्राचीन काळी ब्रह्मदेवानी ध्यान लावूनच ती शक्ती ओळखण्याची मिळवली होती. ब्रह्मदेवानी सुद्धा ही शक्ती ओळखली होती. त्यांनी पण ध्यान लावूनच त्याच्यावरती त्यांना असं समजलं की जितकं आपण ध्यान करू तेवढी ही शक्ती आपल्याला एकरूप होईल. त्या विद्येचे नाव प्रकृती असे मानतात. या विद्येला काय म्हणतात? प्रकृती. ती देवांना इष्ट ती सिद्धी देते. एकदा ध्यानाची अनुष्ठाने आपण करत राहिलो तर पुढं देवांना इष्ट ती सिद्धी देते. तिचे दुसरे रूप त्यावेळी अद्भुत झाले. जेव्हा देव दानव यांनी मिळून अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथन करायचे ठरवले, तेव्हा ते रूप पाहून भगवान शंकरही त्या रूपावर मोहित झाले होते. म्हणजे मोहिनी रूप हे ज्यावेळेला विष्णूंनी घेतलेलं होतं अमृत मंथनाच्या वेळेला, तर हे दुसरं रूप ह्या देवीचं हे मोहिनी रूप आहे आणि पहिलं रूप आहे हे प्रकृती आहे. प्रकृती असे या विद्येचे नाव आहे.
यानंतर अमृत मंथन वर्णन दिलेलं आहे, ते सर्वांना आपल्याला माहित आहे. तसेच मोहिनी अवताराचं पण वर्णन दिलंय की सुर आणि असुरांना अमृत मंथन झाल्यानंतर त्याच्यातून जे निघालेलं अमृत असतं ते सर्वांना देण्यासाठी मोहिनी या रूपाचा अवतार घेऊन विष्णूंनी कसं अमृत सर्वांना दिलं, देवांना दिलं आणि असुरांना दिलं नाही, हे आपल्याला माहित आहे. आता पुढं आपण ललिता अवतार वर्णन. ललिता अवतार हा इथून पुढचा महत्वाचा भाग आहे, ज्याची बरीच पुढं सगळी जी पानं आहेत, शेवटची 4 पानं आहेत ती ओंकार आणि शिवस्वरूप याची आहेत आणि इथून पुढची सर्व माहिती ललिता अवतार वर्णनाची आहे. आपण दसऱ्यामध्ये विजयादशमी पासून सौंदर्य लहरी स्तोत्र त्रिपुर सुंदरी आपल्याला सुलक्षणा मॅडम आणि डॉक्टर मंगल मॅडम यांनी बरीच माहिती त्याबद्दल दिलेली होती. तसंच आता ह्या ललिता अवतार वर्णनामध्ये बरीचशी युद्धाची माहिती, ती देवी कशी प्रकट झाली आणि त्या देवीनं काय काय काम केलं याविषयी आणि तिची देवीची जी नावं आहेत ती संपूर्ण बरीच नावं ह्याच्यामध्ये आली आहेत. खूप सखोल माहिती यामध्ये ललिता अवताराच्या वर्णनाची आहे. भंड हा शंकराच्या क्रोधाग्नीपासून निर्माण झाला होता. भंडासूर हा जो राक्षस असतो त्या राक्षसाला वध करण्यासाठी या देवीनं अवतार घेतलेला असतो, ललिता देवीने. तर हा भंड शंकराच्या क्रोधाग्नीपासून निर्माण झाला होता, त्यामुळे तो अतिबलवान असा होता. त्याचा स्वभावही अतिशय रागीट होता. अशा या दैत्याकडे एकदा दैत्यगुरु शुक्राचार्य आणि त्यांच्याबरोबर अन्य काही दैत्य गेले. त्याच वेळी दैत्यशिल्पी मय याला बोलावून सांगितले की दैत्य स्वामींनी जेथून त्रैलोक्यावर राज्य केले होते त्याच ठिकाणी ते पुर निर्माण करा. ती आज्ञा मानून त्या शिल्पकर मयासुराने त्वरित अमपुरासारखे पुर निर्माण केली. त्यानंतर शुक्राचार्यांनी त्याच्यावर अभिषेक केला. ब्रह्मदेवाकडून मिळालेला सुंदर किरीट या भंडासुराने धारण केला होता. तसेच बरीच आभूषणे त्याने परिधान केली होती. त्याचे 8 दैत्य मंत्री होते, ते इंद्रशत्रू, अमित्रघ्न, विघ्नोन्माली, विभीषण, उग्रकर्मा, उग्रधन्वा, विजय, श्रुती, पारग असे होते. तसेच त्याच्या 4 पत्नी होत्या. तर असा हा भंडासूर अतिशय क्रूर दैत्य होता आणि तो अतिशय अहंकारी पण होता. तर या दैत्याचा वध करायचा, तो सर्व देवदेवतांना त्रास देत असतो. तर हे महर्षी, आपण सर्वज्ञात आहात आणि ज्यांचे काही कल्याण होणार असेल त्यांच्याकडे येता, म्हणून मी आता आपणाकडून काही ऐकण्याची इच्छा करतो. तेव्हा नारद सांगू लागले, भंड दैत्य विष्णूंच्या मायेच्या जाळ्यात पूर्ण गुरफटला आहे. तरीही तो तुम्हा देवाहूनही बलवान आहे. त्याच्या तेजाचे हरण करायचे तर पराशक्ती देवीची आराधना तुम्हाला करायला हवी, कारण तो एवढा क्रूर आहे, इतका बलवान आहे, कारण तो शिवांच्या क्रोधापासून निर्माण झालेला आहे. आणि त्या बलवान दैत्याचे जर हरण करायचे असेल, त्याच्या तेजाचे हरण करायचे तर पराशक्ती देवीची आराधना तुम्हाला करायला हवी. नाहीतर कितीही कल्पे गेली तरी तो पराभूत होणार नाही. शत्रूच्या आधीच तुम्ही आराधना करायला हवी. भगवती देवी तुमचे कल्याण करील, असे नारदांनी सांगितलेलं आहे. नारदांचे कथन ऐकून इंद्र तयारी करायला लागला. अन्य देवांसह हेवांच्या तटावर तपश्चर्या करण्यासाठी जाण्याची तयारी करू लागला. त्या पराशक्तीची पूजा सर्वांसह त्याने केली. तेव्हापासून भागीरथी गंगा तटावरील या जागेला इंद्रप्रस्थ नाव पडले. नारदांच्या उपदेशाप्रमाणे सर्व विधी, जप, ध्यान या सर्वांचे नित्यनियमाने करून ते तेथेच राहिले. दैत्यराजाने वृद्ध मंत्राचा सल्ला घेतला, चालू मंत्राचा सल्ला घेतला, पण सर्वांनी उलटसुलट विचार प्रकट केले. श्रुतवर्माने एक मत प्रकट केले तर भीमकर्म्याने दुसरेच, असे उलटसुलट ऐकून भंडनायकाने मग इंद्राकडे हेमवान पर्वताकडे कूच केले. तो इंद्राशी युद्ध करून त्याचा पराभव करण्यासाठी आला होता. भंडासूर सुद्धा तयार होता इंद्राशी युद्ध करण्यासाठी. तर तो इंद्राशी युद्ध करून त्याचा पराभव करण्यासाठी आला होता.
पण भगवती देवीने इंद्राच्या भोवती एक प्राकार निर्माण केला. इंद्राने भरपूर तपश्चर्या केली होती, जपध्यान केले होते देवीसाठी, भगवती देवीसाठी. मग ज्या वेळेला हा भंडासूर येतो त्यावेळेला भगवती देवीने इंद्राच्या भोवती एक प्राकार निर्माण केला. त्यामुळे त्याची शस्त्रे म्हणजे भंडासुराची शस्त्रे, अस्त्रे ही त्या प्राकारात प्रवेश करू शकली नाहीत. त्यामुळे इंद्र आश्चर्यचकित झाला. तसेच भंडासुर सुद्धा आश्चर्यचकित झाला की हे असं कसं काय झालं की एवढी शस्त्रास्त्र आपण वापरतोय परंतु त्याचा काही उपयोगच होत नाही. आणि तो निराश होऊन तिथून परत गेला. पण सर्व देव त्या दैत्याच्या आगमनाने घाबरले होते. तेव्हा त्यांना धीर देऊन इंद्र म्हणाला, आपण या प्राकारातच राहून येथे आपला महान यज्ञ पूर्ण करूया. आणि मग त्यांनी तेथे एक योजन मापाचे कुंड, किती मोठं कुंड होतं बघा, होमकुंड, ते 1 योजन मापाचे कुंड केले आणि आपल्या अंगाचे मांस काढून त्याचे हवन केले. त्या यज्ञाला हवन मांसाचं द्यायचं होतं तर त्याच्या अंगी यज्ञावर हवन केलं. अशा प्रकारे त्यांचा यज्ञ पूर्ण होत आला असता त्यांनी आता मांस शिल्लक नाही तर आपणच आपल्या सर्व देहाचे हवन करूया असे ठरवले. देव आणि इंद्रदेव आणि इतर देव जे यज्ञ करत असतात त्यावेळेला मग ते मांस शिल्लक नाही तर आपणच स्वतःच देहाचं या हवन करूया, त्या यज्ञकुंडामध्ये समर्पित स्वतःला करूया असे इंद्रदेवाने विचार केला. ते तसे करू लागले तेव्हा ती भगवती देवी तेथे प्रकट झाली. तिच्या कृपेने सर्व देवांना पुन्हा तेज, बल, धैर्य सर्व काही प्राप्त झाले. त्यांनी तिचे स्तवन मोठ्या भक्तीने केले. भगवती देवीने तो यज्ञ पूर्ण करून घेतला, कारण यांनी मोठे बलिदान, इंद्र आणि इतर देवांनी स्वतःचं शरीर देण्याचं बलिदान द्यायला त्यांनी तयारी दर्शवली होती. तर ह्या बंडासुराचा वध करण्यासाठी नारद परत देवीला सांगतात. महर्षी नारद तेथे आले. त्यांनी देवीला नमस्कार केला, तिचे स्तवन गायले आणि नंतर ते म्हणाले, हे कल्याणी, तुझी प्रवृत्ती साधू संन्याशांप्रमाणे आहे. सर्वांचे भले करण्यासाठीच तू हे रूप घेतले आहेस. एक भंडासूर नावाचा दैत्य राजा आहे. तो सर्व लोकांना त्रास देत राहिला आहे. तुझ्याशिवाय त्याचे हरण कोणीही करू शकले नाही. त्यामुळे तूच आता त्याचे पारिमात्य करावेस. देवीने ते मान्य केले. नंतर तिने सर्व देवांना आपापल्या घरी पाठवून दिले. त्यांना बलसमृद्ध केले, ब्रह्मादिकांचे पूजन केले आणि त्यांना निरोप दिला. त्यानंतर ती जगतमाता परमेश्वरी ललिता तिन्ही लोकांचा कंटक भंड दैत्याला जिंकण्यासाठी येथून निघाली. त्यावेळी सैनिकांनी निघताना केलेला घोष आकाशही भरून राहिले होते. रणवाद्ये वाजू लागली, गरजू लागली. त्यांच्या आवाजाने सैनिकांना युद्धास सुरुवात करायला जोश निर्माण करणारे धैर्य उत्पन्न केले. आपल्या हाती अंकुश घेऊन ती ललिता आपल्या सर्व शक्तीनिशी निघाली होती. असंख्य गज, अश्व आणि रथांच्या रांगांमधून ती देवी कोलाहल नावाच्या डोंगराप्रमाणे प्रचंड अशा हत्तीवर ती आरूढ झाली होती. सूर्याच्या तेजाप्रमाणे ती चमकत होती. प्रचंड सैन्य तिच्या मागून चालले होते. जणू काही गडगडाट करणारे मेघच जमिनीवर उतरले आहेत असे दृश्य त्यावेळी दिसत होते. तिच्या हातातील तलवार तळपत होती. ती तलवार जणू यमाच्या भयंकर मुद्रेवरील भुवईच जणू काही होती. तिच्या सैन्यात विविध जातींचे शक्तिमान अश्व होते. ते अतिवेगवान होते. तसेच आपल्यावर आरूढ अशा त्या आपल्या स्वामीच्या मनातील भाव ओळखून वागणारे ते अश्व होते. ते सुलक्षणी होते, अतिशय परिश्रमी होते. देवीचा एक अतिशय आवडता अश्व तिथे सैन्यात सामील होता. अपराजित असे नाव त्याला तिने दिले होते. तिच्या सैन्यात पुढे ज्या शक्ती चालल्या होत्या त्यांच्याकडे उंच उंच ध्वजा होत्या. अनेक शक्ती देवी बरोबर या युद्धासाठी आलेल्या होत्या. भरपूर म्हणजे खूप शक्तींची नावं पुढे आलेली आहेत, जी त्रिपुर सुंदरी अष्टक आणि त्रिपुर सुंदरी स्तोत्रामध्ये या देवीची
या 12 नावांचं एक वर्तुळ होतं. 12 नावांचं एक वर्तुळ होतं आणि या वर्तुळामध्ये जप करता सुरक्षित राहतो, त्याचे रक्षण होते. देवांच्याकडून जप करीत असलेला पाहून ती प्रसन्न झाली. त्यांच्या मदतीसाठीच तिने हे उग्र रूप धारण केले होते. ती सर्व दिशांकडे आपल्या शत्रू सैन्याचे अवलोकन करीत होती. तिचा कटाक्ष जिकडे जाई तिकडे शत्रू सैनिक जळून भस्म होत होते. अशा प्रकारे शत्रूचा संहार चालला होता. अगस्त्य मुनी म्हणाले, हे वाजी वक्त्र, आपण अतिशय बुद्धिमान आहात. आपण त्या शस्त्रधारिणी जी आपली स्तुती स्तवन करणाऱ्या देवांकडे ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे आपल्या कृपादृष्टीने पाहत होती अशा देवीचे नावे आपण सांगा. ज्योतिर्मय प्रकाशधारिणी, विद्युल्लताप्रमाणे जिची कांती आहे, सुंदर अप्सरांकडून जिच्यावर जय आणि मंगलासाठी लाह्या आणि फुलांचा वर्षाव होत आहे, फुले जिच्यावर उधळली जात आहेत, संग्राम वेशात शोभून दिसणारी कामेश्वरी देवी, जी अतिशय कमनीय प्रभा असणारी, जिच्या हाती सूर्याहूनही तेजस्वी शस्त्रे धारण केली आहेत, अशी ललिता देवी श्रीचक्र नावाच्या रथावर आरूढ झालेली. तिचा जो रथ होता त्या रथाचं नाव काय होतं? श्रीचक्र. तर हीच श्रीचक्रनगर साम्राज्ञी ललिता देवी आहे. हीच मुख्य देवी आहे आणि इतर तिचीच जी रूपे आहेत, जी पुढे येणार आहेत, तर ही श्रीचक्र या नावाच्या रथावर आरूढ झालेली आहे. आता आपण श्रीयंत्र जे म्हणतो ते श्रीयंत्रामध्ये सुद्धा या सर्व बऱ्याचशा देवी आहेत. तसेच हे श्रीचक्र सुद्धा इथून पुढे चक्रांची पण आपल्याला रथात युद्धामध्ये वापरणाऱ्या चक्रांची काही आपल्याला माहिती पण मिळणार आहे. जिच्या रथावरील ध्वजा आकाशाला भिडली आहे असा भास होणारी, अतिशय उंच उंच फडकणारी, जिचा रथ सैन्याच्या मध्यभागी शोभायमान झाला होता, अशा ललिता देवीची आणखी काही नावे सांगा. तेव्हा त्या अतिघोर अशा संग्रामासाठी निघालेल्या ललिता देवीची काही नावे हयाग्रीवाने सांगितली. सिंहासना महाराजी, परंकुशा, चापिणी, त्रिपुरा, महात्रिपुरा, सुंदरी कल्प, नाथा, सम्राज्ञी, चक्रिणी, चक्रेश्वरी, महादेवी, कामेशी, परमेश्वरी, कामराज प्रिया, कामकोटिका, चक्रवर्तिनी, महाविद्या, शिवा, अनंगवल्लभा, सर्वपाटना, कुलनाथा, आमनायनाथा, सर्वास्न्याय निवासिनी, शृंगारनायिका, अशी ही आणखी काही नावे. या नावांचे स्मरण जप आवर्तने करणाऱ्यांवर ललिता देवी प्रसन्न होते. 8ही आणिमा गरिमा इत्यादी सिद्धी त्यांना प्राप्त होतात. महान यश त्यांना मिळते. अगस्त्य मुनींनी विचारले की जी देवी चक्रराज रथेंद्रकडे होती, त्या ज्या नावाने प्रसिद्ध होत्या त्याच्याबद्दल कृपा करून सांगावी. म्हणजे या देवीने अनेक दल जी निर्माण केली होती, अनेक रथ निर्माण केले होते युद्धासाठी. त्या युद्धाची जी रचना होती त्या रचनेमध्ये अनेक रथ होते आणि अनेक रथांच्या वरती वेगवेगळ्या देवींना तिने आपल्या सहाय्याला, सर्व देवी स्वतःहून तिच्या सहाय्याला आलेल्या होत्या. तर त्या देवींची पण वेगवेगळी नावे आहेत. या दिव्य रथाच्या 9व्या भागात 10 सिद्धी होत्या. त्या म्हणजे
अणिमा, लघिमा, गरिमा, इशिता, वशिता, प्राप्ती अशा त्या होत्या. 8वी प्राकाम्य सिद्धी. तिचे नाव होते सर्वकांता. या 8 देवींना 4 भुजा होत्या. त्यांचा वर्ण जाईच्या फुलांप्रमाणे होता. त्यांच्या हातात चिंतामणी, कापल त्रिशूल आणि सिद्धिजल होते. योगी लोक तिचे पूजन अर्चन करतात. त्यांच्याकडे ती दयाळूपणे पाहत असते. हे योगीजनांच्या पूजनेसाठी यावरच्या देवी आहेत. पूर्वार्ध भागात 10 शक्ती असतात. त्या म्हणजे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, महेंद्री, चामुंडा आणि 8वी महालक्ष्मी. या 10 शक्ती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की ज्या पूर्वार्ध भागात असतात. आपल्याला डॉक्टर मंगल मॅडम हेच सांगतात की या ज्या शक्ती आहेत त्याच आपल्या शरीरामध्ये अनेक ज्या नाड्या आहेत त्या नाड्यांमध्ये स्थापित आहेत. आणि हेच गूढ ज्ञान आपल्याला शिवसर्वोदय शास्त्रामध्ये अजून पुढे शिकणार आहोत. मॅडम आपल्याला ही सर्व माहिती शिकवणार आहे. पूर्वार्ध भागात वरच्या भागामध्ये या 10 शक्ती आहेत. त्या म्हणजे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, महेंद्री, चामुंडा आणि 8वी महालक्ष्मी. या 2-2 हातांच्या असतात. त्या वर्ण रक्तवर्ण असतो. कपाल आणि उत्पल असे हातात असतात. काही लोक यांचे अन्य प्रकारे वर्णन करतात. ब्रह्मा आदींच्या प्रमाणेच आयुधे त्यांनी हातात घेतलेली असतात. त्याचप्रमाणे त्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्याहून वरच्या स्थानी असणाऱ्या मुद्रा देवी. बघा आता इथं मुद्रा देवी पण अनेक दिलेली आहेत. आपण मुद्रा पण शिकलोय आणि काही मुद्रांची नावे आणि या देवींची नावे सुद्धा बरीचशी सेम आलेली आहेत. तर काही वरच्या स्थानी असणाऱ्या मुद्रा देवी याही कीर्तिवान आहेत. कमळाप्रमाणे त्यांची कांती असते. डाळिंब फुलांच्या रंगाप्रमाणे त्यांचा वर्ण असतो. पितांबर नेसलेला असल्यामुळे त्या आणखीनच सुंदर दिसत होत्या. त्यांचे 4-4 बाहू असतात. ढाल आणि तलवार धारण केलेली असते. कोणी? मुद्रा देवींनी. तर त्यांची नावेही अशी आहेत मुद्रा देवींची. सर्व संक्षोभिनी, सर्व विद्राविनी, सर्वांकष कुन्मुद्रा, सर्व वशंकरी, सर्वोन्मादन मुद्रा, षष्ठी, सर्व महाकोशा, सर्व खेचरिका मुद्रा. हे बघा देवीचं नाव आहे. आता ही खेचरी मुद्रा आपल्याला मॅडमने शिकवलेली आहे. अपरार सव बीजा, सर्व योनी, योनी मुद्रा पण शिकलेल्या आहोत आपण. सर्व त्रिखंडिका, सिद्धी ब्राह्मी, आदिमुद्रा या अशा आहेत. या सर्व प्रकट शक्ती आहेत. रक्तरथावर आरूढ अशा या भंडासुराच्या संहारासाठी सज्ज झाल्या होत्या. गुप्ता नावाचा आधीच उल्लेख आलेला आहे. या अशा कामकर्णानिका, बुद्ध्या, कशर्णिका, कला, अहंकाराकर्षणिका, शब्दकर्षणी कला, स्पर्शानिकर्षिका, नित्या, रूपाकर्षणिका, रसाकर्षणिका, नित्या, गंधाकर्षणिका, चित्ताकर्षणिका, धैर्याकर्षणिका, स्मृत्याकर्षणिका, नित्यानामकर्षणिका, कलाबीजाकर्षणिका, आत्माकर्षणिका, अमृतकर्षणिका, शरीराकर्षिणी कला ही 16 रूपांची सीतांशू कलारूपा शक्ती आहेत. आता या ज्या 16 कला आहेत, या 16 शक्ती आहेत, या सुद्धा मी आपला प्रोग्राम संपल्यावर एक स्तोत्र टाकते आपल्या ग्रुपवर. त्याच्यामध्ये या सर्व देवींची नावं आलेली आहेत. अष्टम पर्वात या गुप्ता नावाने प्रसिद्ध आहेत. आता याच्यामधली नावं जर आपण शांतपणे वाचली तर ही आपल्या सर्व इंद्रियांचीच नावं आहेत. काही अहंकार, अहंकाराकर्षिका, शब्द, स्पर्श, अहंकार, रूप, रस, गंध, चित्त, धैर्य, स्मृती,
नामकर्षिका, बीजाकर्षिका आणि आत्माकर्षिका, अमृतकर्षिणी आणि शरीराकर्षिणी ही सर्व आपल्या भावभावनांची इथं नावं आलेली आहेत आणि यात सर्व देवी आहेत. हा, सुलक्षणा मॅडम म्हणतायत देवी खंडमला स्तोत्रात ही सर्व नावे आहेत. सुलक्षणा मॅडमचं खूप याविषयी वाचन झाले, त्यामुळे त्या व्यवस्थित सांगू शकतील की ही सर्व नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत. आणि ही सर्व आपल्या या शक्ती शरीरामध्ये आहेत. जर आपण बारकाव्याने जर यांची नावं वाचली तर देवी ह्या बाहेर कोणी शक्ती, बाह्य शक्ती नसून या देवी ह्या अंतरशक्ती आहेत. हे आपल्याला आत्ताच्या चेतनेनं समजणं फार आवश्यक आहे. म्हणून मी हे शांततेत रिपीट करून वाचते आहे की या देवींची नावं जरी वेगळी वाटली तरी आपण त्याचा बारकाव्याने जर अभ्यास केला, त्यांची नावं बघितली तर या सर्व शक्ती आपल्यामध्येच, भावनांमध्ये, शरीरामध्ये आहेत आणि त्याच्यावर आपणच आपलं काम करणं गरजेचं आहे. अष्टम पर्वात या गुप्ता नावाने प्रसिद्ध आहेत. मंद स्मिताने सुंदर दिसणाऱ्या या 4 बाहू असलेल्या आहेत. 3 नेत्र आहेत. चंद्र सूर्य हे त्यांचे चकाकीत मुकुट आहे. धनुष्यबाण जसेच ढाल तलवार हातात घेतलेल्या अशा या आपल्या दिव्य कांतीने शोभून दिसत आहे. सायंकाळच्या शीतल तेजाच्या दीपाप्रमाणे तेज असलेल्या अशा या आहेत. अनंग मदानु अनंग मदनातुराबरोबर अनंग मदना, अनंगलेखा, अनंगवेगा, अनंगाकुशा, अनंगाच्या अलिंगनात परायण अशा या देवी जाईच्या फुलांप्रमाणे कांती असलेल्या, या इक्षुचाप, पुष्पबाण, पुष्पकंदुक आणि उत्पल धारण केलेल्या, अभ्राचे आवरण दूर करणाऱ्या आहेत. ललिता देवीच्या आज्ञेने भंडासुराबद्दल अतिशय राग मनात असलेले या सर्व देवींना भंडासुराच्या मनात अतिशय राग आहे. यानंतर चक्ररथेंद्राच्या 6व्या पर्वात, म्हणजे देवीने जे वेगवेगळे पर्व केले होते, जे रथ वेगवेगळे सिद्ध केले होते, तर 6व्या पर्वामध्ये अजून वेगळ्या देवी आहेत. महान तेजस्वी ललिता देवीच्या आज्ञेप्रमाणे वागणाऱ्या अशा या सर्व संक्षोमिणी, सर्व विद्राविणी, सर्वंकर्षणिका शक्ती, हलादिनिका, सर्व संमोहिनी, सर्व स्तंभन शक्ती, सर्व जुंभन शक्ती, सर्वोन्मादन शक्ती, सर्वार्थ साधिका, सर्व संपत्तीपूरणी, सर्व मंत्रमयी शक्ती, द्वंद्व क्षयंकरी अशी संप्रदायींची नावे आहेत. पंचम पर्वामध्ये या असतात. कुलोत्तीर्णा अशा या आहेत. यानंतर स्फटिकमण्यांप्रमाणे परशु, पाश, गदा, घंटा आणि मणी धारण केलेल्या अतिशय तेजस्वी अशा दैत्यांवर अत्यंत रागावलेल्या, भ्रुकुटी उंचावून अधिकच वक्र केलेल्या अशा या सर्व सिद्धिप्रदा देवी, सर्व संपतप्रदा, सर्व प्रियंकरी देवी, सर्व मंगलकारिणी, सर्व कामप्रदा देवी, सर्व दुःख विमोचिनी, सर्व मृत्यू प्रमशनी, सर्व मृत्यू प्रशमनी, सर्व विघ्न निवारिणी, सर्वांग सुंदरी देवी, सर्व सौभाग्यदायिनी अशा या 10 देवी आहेत. दयाळू अशा या चतुर्थ पर्वात आहेत. तर ह्या चतुर्थ पर्वात, त्या पहिल्या पंचम पर्वात आणि त्याच्यावरच्या या 6व्या पर्वामध्ये आपण सर्व वाचलेले आहेत. मोत्यांच्या हाराप्रमाणे कांती असलेल्या आहेत. दशनिगर्भ योगिनी म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. सर्वज्ञा, सर्व शक्ती, सर्वेश्वरप्रदा आहेत. सर्व ज्ञानाने युक्त, सर्व व्याधी विनाशिनी, सर्वाधार स्वरूपा, सर्व पापहरिणी आहेत. सर्व निंदमयी देवी, सर्व रक्षा स्वरूपिणी आहेत. यात ही जी 10वी देवी आहे ती सर्व इच्छांची पूर्ती करणारी तसेच फळ देणारी आहे. जिच्या 4 भुजा, वज्र, शक्ती, तोमर, चक्र याने सुशोभित आहेत.
या सर्व रथाच्या तिसऱ्या भागात आहेत. वागधीश्वरा रहस्य योगिनी या नावाने त्या प्रसिद्धी आहेत. आता ह्या योगिनी आहेत त्या रथाच्या तिसऱ्या भागात आहेत. धनुष्यबाणधारी आहेत या देवी. कवच धारण केलेल्या आहेत. वीणा आणि पुस्तक हाती घेतलेल्या या द्वितीय पर्वात आहेत. वशिनी, कामेशी, भोगिनी, विमला, अरुणा, जाविना, सर्वेशी, कौलिनी अशा या 8 जणी असुर संहारासाठी आलेल्या आहेत. यानंतर रथाच्या मध्यभागी असलेल्या महापीठावर सर्व दिशांना असणाऱ्या पंचदशाक्षरा ज्या म्हणतात त्या असतात. पंचदशाक्षर ज्या देवी आहेत या रथाच्या मध्यभागी असलेल्या महापीठावर आहेत. या तिथिनित्या कालरूपा विश्वव्यापी अशा आहेत. सर्व युगातील लोकांच्यावर कृपा करणाऱ्या अशा या आहेत असे मानतात. या कामेशी, भगमाला, नित्यक्लिन्ना, मेरुंडा, वन्निकसिनी, महावज्रेश्वरी, धृतित्वरिता, देवी नवमी कुलसुंदरी, नित्या नीलपताका, विजया, सर्वमंगला, ज्वालामालिका, चित्रा अशा 15 आहेत. सेवित तत्पर अशांना बरोबर घेऊन देवी निघालेली होती. महाचक्रात मंत्री या नावाने तर रथोत्तम चक्रात गीती या नावाने त्या होत्या. पूर्वी वर्णन केलेल्या चंडिका अष्टमी परा आहेत. येथे खालच्या बाजूला लक्ष्मी आणि सरस्वती आहेत. संपूर्ण जगाचे क्षोभण करणाऱ्या त्यांनी वज्रकंटक केलेल्या अशा या 6व्या पर्वातील देवींची नावं आपण वाचूया. रती, प्रीती, कीर्ती, शांती, पुष्टी, तुष्टी या शक्तींचे नेत्र रक्तवर्ण आहेत. या कन्या चक्रधर म्हणून ओळखतात. 5व्या पर्वात वामा आदी अन्य 16 आहेत. गीती चक्ररथेंद्राची आहेत. त्या अशा वामा, ज्येष्ठा, रौद्री, शांती, श्रद्धा, सरस्वती, श्री, भूषाकी, लक्ष्मी, सृष्टी, मोहिनी, प्रमाथिनी, अश्वासिनी, विची, विद्युमालिनी, सुरानंदा, नाग, बुद्धिका या सर्व कुरविंदाप्रमाणे आभा असलेल्या तसेच संपूर्ण जगाचे क्षोभण करणाऱ्या आहेत. अशी देवीने किती मोठी फौज निर्माण केली होती. किती वेगवेगळे रथ निर्माण युद्धासाठी सज्ज केलेले होते आणि कोणकोणत्या रथांमध्ये कोणकोणत्या देवींना तिनं स्थान दिलेलं आहे. गीताची रथाची संपूर्ण युद्धाची अतिशय सुंदर अशी तयारी या देवीनी केलेली आहे. किरीचक्र रथदेवता प्रकाशन. हयग्रीव म्हणाले, किरीचक्र रथेंद्राच्या 5 पर्वात असलेल्या देवतांची नावे माहिती सांगतो. प्रथम पर्व बिंदू नावाचे आहे. प्रथम पर्व बिंदू नावाचे आहे. त्यात दंडनायिका आहेत. किरीचक्र रथाची जणू त्या भूषणच आहेत. द्वितीय पर्वात दंभिनी, मोहिनी आणि स्तंभिनी अशा 3 आहेत. मुसळ, नागर अशी शस्त्रे त्यांच्याकडे आहेत. त्यांचे मोठे मोठे भेदक आणि दृष्टी तीक्ष्ण आहे. किरीरथ पर्वाच्या 3ऱ्या पर्वात अश्विनी इत्यादी 5 देवता आहेत. देवीच्या यंत्राचा उपयोग या करतात. या जणू कालाग्नीने स्त्रीवेश घेतला आहे असे वाटते. त्यांच्या जिव्हा जणू दैत्यांच्या रक्ताच्या भुकेल्या आहेत असे त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटते. अति उत्साह असणारी अशी दंडनाथाच्या आश्रयात राहणारी या 4थ्या पर्वात आहे. ब्राह्मी इत्यादी 5वी किंवा 8वी यांच्याशिवाय सर्व पर्वातील दैवी षटचक्राची जळती ज्वाला किंवा
त्यांचेच कलेवर आहेत. त्या खूप शौर्याने दानवांचे हनन करणाऱ्या आहेत. दंडनाथाच्या आदेशावरून त्या पंथाची उपासना करतात. त्याच पर्वाच्या खाली त्वरिता स्थान आहे. यामध्ये दक्षिण शंखिनी, नाकिनी, हाकिनी, शाकिनी, डाकिनी या समुदायाच्या एकतेत रूपातील हाकिनी सातवी आहे. म्हणजे ह्या हाकिनी नावाची मुद्रा पण आपण शिकलोय. आणि ही इथं या ठिकाणी या समुदायामध्ये सातवी ही देवी आहे. त्वचा, रक्त, मांस, मेद तसेच शत्रूंची हाडे तसेच मज्जा, शुक्र सर्वांचेच जणू पान करतात या देवी. त्यांच्या गर्जना दश दिशांना व्यापून टाकणारे आहेत. अणिमा आदी आठही सिद्धी देणाऱ्या त्यांना धातू नाता म्हणतात. दुष्ट दैत्यांचे मोहन, मारण, स्तंभन, ताडन, भक्षण असे संपूर्ण निर्मूलन करण्यात त्या प्रवीण आहेत. अनेक नागदेवता सुद्धा या युद्धामध्ये देवीने बोलवलेल्या होत्या. कोट्यावधी नागांसह ते पुढे पुढे चाललेले होते. अतिशय मोठं सैन्याचं संग्रह या देवी बरोबर आहे. या युद्धात त्या देवतांच्या गणांच्या द्वारे खूपच दानव मारले जातील. रक्ताचे पाट वाहतील, त्यांचे पान केले जाईल. पर्वात सामील असलेल्या देवगणांकडून कितीतरी प्रकारांनी परिणाम होईल. दंड नेत्री किरी चक्र चालू राहील. जेथे चक्रराज रथ होता तेथेच गेय रथोत्तम होता आणि जेथे गेय रथोत्तम होता तेथे किरीचक्र रथोत्तम होता. अशा प्रकारचे 3 रथ तेथे होते. जणू काही त्रैलोक्यच युद्धभूमी झाले होते. संपूर्ण त्रैलोक्यच जमले ग काय युद्धासाठी, असे ती युद्धभूमी संपूर्ण त्रैलोक्यच युद्धभूमी झाली आहे असे वाटत होते. यात हजारो शक्ती सेनानींचा शुभ संचार सुरू होता. जणू मेरू, मांदार आणि विंध्य पर्वताचा समूहच एकत्र झाला होता. अर्थात या विशाल समूहात विशाल महान असा घोष सुरू झाला होता. त्या घोषाने आणि रथचक्रांच्या आवाजाने संपूर्ण वसुधा कंपायमान झाली होती. तिच्या रथाला 6 सारथी होते. ललिता देवीच्या रथाला 6 सारथी होते. त्या रथात प्रथम आघाडीवर देवी ललिता होती. नंतर मागून त्रिपुरा भैरवी होती. अन्य संहार भैरव होता, जो रक्तयोगिनींचा भैरव होता. सारस हा 5व्या क्रमांकावर होता. अपरा चामुंडा देवी पण तेथे होती. या रथांचा सारथ्य देवी स्त्रियाच करत होत्या. म्हणजे ज्या देवी होत्या त्याच रथांचं सारथ्य करत होता. गेय रथचक्राची सारथी हंसांतिका होती. किरीचक्र रथेंद्राची सारथी स्तंभिनी होती. ललिता देवीचा रथ 10 योजने उंचीचा होता. बघा, फक्त तिचा रथ होता ना, तो रथाचीच उंची किती होती? 10 योजने. तिनं गीत चक्ररथाची उंची 7 योजने होती. एवढे मोठमोठाले रथ होते. म्हणजे ती देवी किती भव्य असेल आणि ती सेना केवढी भव्य दिव्य होती. एका भंडासुराला मारण्यासाठी या देवीने कोणाकोणाला सर्व त्रिपुराला त्रैलोक्यालाच जमवलेलं आहे. कारण हा भंडासूर हा शिवशंकरांच्या क्रोधाग्नी उत्पन्न होऊन तो महाप्रचंड बलवान होता. त्यामुळे देवीनं इतक्या सर्व जणांनी देवीच्या ते मदतीला आलेले आहेत. जेव्हा ललिता देवीचा रथ युद्धासाठी निघाला तेव्हा सर्व प्राणी भयभीत झाले. देवगण दुमदुभी वाजवू लागले होते. पुष्पवर्षाव करीत होते. विश्वासू प्रभृती गंधर्व गणसुरांचे तुंबरू नारद साक्षात सरस्वती देवी हे मिळून देवीचे विजयगान गाऊ लागले होते. परंतु भंडासूर हा मात्र अजूनही अहंकारातच होता की ही देवी स्त्री आहे
आणि ती मी काय करू शकणार आहे? ती माझ्याकडेही भरपूर सेना आहे. आणि ही देवी माझ्यावर जरी किती चालून आली आणि किती मोठं सैन्य तिने जरी आणलेलं असलं तरी सुद्धा ते तर पानानी पत्थरांना फोडण्यासारखे होईल असं वाटत होतं. म्हणजे जणू काय ती माझ्याकडे आली तर युद्ध करण्यासाठी पानानी पत्थरांना फोडल्यासारखे होईल असे सर्व ते. ही देवी काही थट्टा तर करत नाही ना? लाजिरवाणी गोष्ट यावरून कोण असणार? इतका अहंकार या भंडासुराला झालेला असतो, इतक्या प्रचंड सैन्याला सुद्धा तो घाबरलेला नसतो. तेव्हा विशंगाचे हे बोलणे ऐकून भंडासूर म्हणाला, ज्याच्याकडे महान असे बळ आहे त्यांना विचार करण्याची काय आवश्यकता आहे? आमच्या सैन्यात महान सत्ताधिकारी आहेत. मग अशांचे सहाय्य असताना तू स्त्रिया आणि त्यांच्याबद्दल असे काय शंका कुशंका घेऊन बसलायस? यांच्याकडून मी हेरांकडून आधीच शत्रूबद्दल माहिती काढली आहे. ललिता नावाची स्त्री आपल्यावर चालून येते. नावाप्रमाणेच ती आहे. फुलाप्रमाणे कोमल शरीराची ती आहे. तिच्यात काही सत्व नाही, काही पराक्रम नाही. युद्धात अशा स्त्रीची काय अवस्था होते तो तिचा सर्व समुदाय विचार करण्यासारखा नाही. माया पसरविण्यात मात्र ती निपुण असेल. तिच्याप्रमाणेच तिचा तो समुदायही अज्ञानी आहे. ती काय आपला पराभव करणार? जरी तू म्हणतोस तसे तिच्यात बळ आहे असे आपण धरून चाललो तरी काय बिघडणार आहे? तिन्ही लोकात विजयी अशा या भंडासुराला जिंकेल असा कोणी आहे का? शक्य नाही असा त्याला गर्व झालेला असतो. आणि त्याचीही सेनेमध्ये भरपूर एक एक ते एक असे वीर भंडासुराच्या सेनेमध्ये असतात. त्या वीरांची पण भरपूर इथं नावं दिलेली आहेत. असे हे शूर हिरण्यकश्यपूप्रमाणे शूरवीर होते. हिरण्यकश्यपू राक्षस जसा बलाढ्य होता तसेच हे अनेक शूरवीर एक घेऊन भंडासूर सुद्धा देवीवरती चाल करून निघालेला असतो. देवीने एक एक करून जे सेनापती असतात भंडासुराचे तर दुर्दम या सेनापतीचा देवीने वध केलेला आहे. त्यानंतर करंक या सेनापतीचा पण वध केलेला आहे. वलाहकादी या 7 सेनापतींचा सुद्धा देवीने वध केलेला आहे अशी पुढच्या प्रकरणामध्ये माहिती आहे. त्यानंतर विशंग पलायन वर्णन. या 7 योद्ध्यांचा अंत झालेला ऐकून भंडासूर थोडा निराश, बराचसा क्रोधित झाला. त्याने महोदरांना बोलावून त्यांच्याबरोबर चर्चा केली. चर्चेत ठरल्याप्रमाणे त्याने आपला पुत्र विशंग याला युद्धासाठी पाठवण्याचे ठरविले. आणि त्यानं गुपचूप मागून जाऊन तिच्यावर रथावर बसलेल्या तिला पकडून आणा असे तिला विशंगाला त्यानं सांगितलं. म्हणजे इथं त्यांनी गुप्तपणे प्रयोग केला आणि हे विशंग उत्तम जय मिळवून परत येशील अशी मला खात्री आहे. त्याने अशा प्रकारे विशंगाला पाठविले. त्याने आणि सर्वांनी काळी वस्त्री परिधान केली होती. कोणत्याच वाद्याचा आवाज येत नव्हता. त्यांच्या पायाचाच काय पण श्वासांचाही आवाज होणार नाही अशा गपचूपपणे सर्वजण निघाले होते. त्यांना एक मोठा रथ दिसला. तोच ललिता देवीचा हे त्यांनी ओळखले. या रथात कामेश्वरी आदी नित्यादेवींबरोबर गप्पागोष्टी करीत असलेली त्यांनी पाहिली. त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा अणिमा आदी शक्तींनी त्यांच्या सैन्याने केलेल्या हल्ल्याला तोंड दिले. पण अंधारातून अदृश्यपणे येणाऱ्या बाणांनी त्या वित्थ झाल्या. त्यांनी ललिता देवीला हा प्रकार सांगितला. त्यांनी सांगितले, पुढची आघाडी दंडिनी आणि मंत्रनाथा सांभाळीत आहेत. तेव्हा आता या पाठीमागून येणाऱ्या दैत्यांचे आम्ही तिथी नित्या यांच्याबरोबर राहून पारिपत्य करू. आम्हाला आज्ञा द्यावी. ललिता देवीने ती दिली. ज्वालामालिनी नित्या तसेच वन्यवासिनी नित्या यांनी आपल्या तेजाने रणभूमीवर प्रकाश पाडला.
त्याचबरोबर अंधारातील दैत्य त्यांना दिसले. सिंहनाद करून त्यांनी अतिशौर्याने दैत्यांचे मर्दन केले. 3 प्रहर असे युद्ध सुरू होते. कामेशी, भगमाला वगैरेने त्या सेनापतींना पाणी पाजले. कामेश्वरीच्या बाणाने कवच मोडून त्याला म्हणजे विशंगाला जखमी केले. तेव्हा त्याने पाहिले की आपला जय होत नाही, म्हणून मग उरल्या सुरल्या सैनिकांसह तो युद्धभूमीवरून पळून गेला. त्यानंतर भंडासुर स्वतः युद्धाला उभा राहिलेला आहे. या असुराने युद्धात चारिकटकाने प्रक्षेपण केले होते. त्याने सीमेच्या आत त्याने जसं आत्ता विषंगाने कपट करून रात्रीच्या वेळी जाऊन सर्व देवींना बेशुद्ध करून त्या ललिता देवीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला ते जमलं नाही. तो युद्धातून पळून आला. तसंच पुढं सुद्धा विशुक्र या असुराने एक यंत्र बनवलं की ज्या यंत्राचा वापर करून माया प्रयोग करून या युद्धावरती आपण जिंकू शकू असं त्यानं व्यवस्था केलेली असते. त्या यंत्रामध्ये अष्टदेवतांनी युक्त असे मंत्र लिहिलेले होते. एका शिलापट्टीवर ते लिहिले होते. त्या यंत्रावर 8ही दिशांना शूल संहाराक्षर मौलीने लिहिले गेले. त्या 8 देवतांची नावे अलक्षा, कृपाणा, दीना, निदद्रा, प्रमिलिका, कलिवा, निरहंकारा, चैतष्ट्या अशी होती. या देवतांच्या अष्टकावर शूलाष्टक पुटाच्या वर नियोजित केलेला मंत्र होता. या मायावतीने तो योग्य तऱ्हेने मंत्रित केला. यंत्राची पूजा करून बळीही दिला होता. त्या असुराने युद्धात चारिकटकाने प्रक्षेपण केले होते. त्याने सीमेच्या आत ते यंत्र फेकून दिले. युद्धभूमीमध्ये ललिता देवीच्या रथाच्या शेजारी त्यांनी ते यंत्र फेकून दिलं. त्यामुळे त्या परिसरातील शक्तींनी शस्त्रे टाकून दिली होती. ज्या ज्या शक्ती देवीच्या भोवती देवीला मदत करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या शक्ती वेगवेगळ्या देवी आलेले असतात, त्या सर्व शक्तींनी स्वतःच शस्त्र टाकून दिली. असं त्यानं ते यंत्र बनवलेलं होतं. आणि त्या अत्यंत दीन मानवाप्रमाणे झाल्या, म्हणजे शक्तिहीन झाल्या सर्व. त्या निराशाने घेरल्या आणि निष्क्रिय बनल्या होत्या. त्या जागीच निद्रेच्या आहारी जाऊन घोरत होत्या. सर्वजण त्या शक्ती झोपून गेल्या आणि घोरू लागल्या. असा तो यंत्राचा प्रभाव झाला. त्यामुळे तेथील सर्व कामे मंद झाली होती. हा सर्व त्या दैत्याने केलेल्या जयविघ्न मंत्राचा यंत्राचा प्रभाव होता. त्यामुळे रक्षकगण सर्व निष्क्रिय बनले होते, म्हणजे संमोहित झाले होते. त्यामुळे विशुक्र आपल्या 30 अक्षौहिणी सेना घेऊन त्या प्राकारात सहज आतमध्ये त्यानं प्रवेश मिळवला. यावेळी अचानक झालेला हा प्रकार पाहून मंत्रिनी आणि दंडनाथा फारच काळजीत पडला. चक्रस्पंदनावर आरूढ होऊन त्यांनी ललिता देवीकडे धाव घेतली. त्यांनी कुठला आरूढ वापरलं? चक्रस्पंदन. चक्रस्पंदनावर आरूढ होऊन त्यांनी ललिता देवीकडे धाव घेतली. त्या घाबरत सांगू लागल्या, हे विश्वपालिनी अंबे, आपली आज्ञाही कोणी पाळत नाही. सर्वजण आपले कर्तव्य सोडून विरक्त बनले आहेत, स्वस्थ बसले आहेत, निद्रा तसेच तंद्रीत गुंग झाल्या आहेत. हे कशामुळं? यंत्रामुळं. याच दरम्यान महाबलशाली शत्रू तेथे येऊन धडकला. तेव्हा मंत्रिणी आणि दंडिनी यांनी तसेच सर्वांनी आकाशातून हत्तीसारख्या आकाराचा कोणी खाली उतरताना पाहिले. आपल्या स्वामिनी देवींना त्यांनी विचारले, हा कोण प्राणी आहे? कामेश्वरीने त्याच्याकडे सस्मित नजरेने पाहिले तर अग्निप्राकारातून गजानन बाहेर येताना तिला दिसले. तो गजानन हुंकारत आपला क्रोध प्रकट करीत होता. मानवांकडे पाहून तो भयंकर आवाज करीत होता. गण चक्राची सेना दैत्य सेनेवर तुटून पडली. दंडनाथाने आपले बाण सोडून दानवांना जखमी करायला सुरुवात केली.
गणनाथ गजाननाने गपचूप कोठे तरी ठेवलेले ते जयविघ्न यंत्र ते शोधून काढलं. गजाननाने काय केलं? ते यंत्र शोधून काढलं. त्याने आपल्या दातांनी एका क्षणात त्याचे चूर्ण करून टाकले. आता सर्व शक्ती हालचाल करू लागल्या. सर्व शक्ती जागृत झाल्या. आता शस्त्रे भराभर हातात घेऊन त्या युद्धास सज्ज झाल्या. गजाननाने त्यानंतर एक जपयंत्र निर्माण केले. नंतर रात्री ते विसर्जन केले. भंडासुराला ज्या वेळेला ही गोष्ट कळली तेव्हा त्याला गजाननाचा भारी राग आला. कारण एकट्या गजाननाचे आगमन झाले नव्हते, तर त्याचे असंख्य गणही त्याच्याबरोबर निर्माण झाले होते. रिद्धी सिद्धीही त्याच्याबरोबर होत्या. गणपतीच्या गणांमध्ये 7 प्रमुख होते. ते आमोद, प्रमोद, सुमुख, दुर्मुख, आरिघ्न, विघ्नहर्ता, हेरंब यांचे सर्व सैन्य 7 कोटी होते. सर्वजण युद्धासाठी सज्ज होते. विशुक्राशी त्यांचे युद्ध झाले. त्यांच्या 30 औक्षहिणी सैन्याशी भीषण युद्ध केले. शेवटी सर्व सैन्याला मातीत मिसळून टाकले. हे सर्व पाहून विशुक्र तेथून पळून गेला. विशुक्राचा सुद्धा तिथं काही पाडाव त्याचाही झाला. आणि त्यानंतर भंडासुर स्वतः या वेळेला युद्धाला आला. कारण त्याचे सर्व सेनापती हे धारातीर्थी पडलेले होते. अगस्त्य म्हणाले, हे हयग्रीव, आपण आतापर्यंत मंत्रिणी, दंडनाथा, अनेक शक्ती यांचे पराक्रम सांगितले. आता श्रीदेवीच्या पराक्रमाचे वर्णन ऐकवा. तेव्हा हयग्रीव म्हणाले, हे महाप्राज्ञ, त्यावेळी रणभूमीत आपले बंधू मरून पडलेले पाहून ऐकून भंडासुराला प्रथम शोक तर झालाच, पण त्याने आपले दुःख कसेबसे आवरले. अत्यंत क्रोधाने तो वेडा झाला. आपले खड्ग उपसून तो सेनापती कुटिलाक्षाला म्हणाला, त्या मायेच्या कंठातील रक्त पिऊनच मी आता शांत होईल. सैन्याला तयार राहा. तो गेल्यावर त्याने कठीण असे कवच धारण केले. ताल जंगाला बरोबर घेऊन तो नगरातून बाहेर पडला. 35 सेनापतींना घेऊन तो युद्ध करायला निघाला. सर्व सेनापतींचा प्रमुख कुटिलाक्ष होता. असे ते 40 होते. ते सर्व निघाल्यानंतर त्या शून्यक नगरीत फक्त स्त्रियाच राहिल्या. ते सर्व बरोबर निघाले होते. आमिल नावाचा दैत्येंद्र जो रथवैर्य होता, महारथी होता, तो सिंह जोडलेल्या रथावर आरूढ झाला होता. त्याच्या रथाच्या सिंहाच्या गर्जनेने सर्व लोक भीतीने कापू लागले होते. त्याची ही सिंहगर्जना ऐकून ललिता देवीने स्वतःच त्याच्याशी 2 हात करण्याचे ठरविले. रथावर रूढ होऊन ती निघाली. तिच्या रथाचे 9 पर्व म्हणजे 9 भाग होते. त्यात धनुष्यबाण घेऊन शक्तीदेवी सज्ज झाल्या होत्या. त्या मागून मेय चक्र होते. अन्य शक्तींची वाहनेही नृसिंह, उंट, नर, व्याल, मृग, पक्षी, हय होती. हत्ती, भेरुंड, वाघ, मृग तसेच तिर्यक योनीची वाहनेही होती. ज्वाला, मालिनिका, नित्या, द्वारकी अशाही अनेक होत्या. त्या निघाल्या तेव्हा शुभशकुन दिसू लागले होते. दोन्ही सैन्ये एकमेकास भिडली. बाणांच्या वर्षावाने अंधार वाटू लागले. ललिता व भंड यांच्यात अस्त्रयुद्ध सुरू झाले. तामिस्त्र अस्त्र त्याने सोडले, ते देवीने महातरणी बाण सोडून ते कापून टाकले. अंधास्त्राने परिमार्जन, चाक्षुष्म महास्त्राने शमविले. शक्तिनाशक अस्त्राचे विश्वावसु अस्त्राने दमन केले. अंतकास्त्राचे बळ देवीने महामृत्युंजय अस्त्राने दूर केले. सर्व शस्त्रांची स्मृती घालवण्याचे अस्त्र सोडले गेले. त्याचे धारणास्त्राने खंडन केले. भयास्त्राला अभयंकर ऐंद्रास्त्र सोडून मोडले. महारोगास्त्राचे दमन महामंत्र महास्त्राने केले. या देवीले नमस्कार करून तिचे भक्त व्याधिमर्दनासाठी आपापल्या स्थानी गेले. बाणाने जखमी झालेले सैनिक अच्युत अनंत गोविंद या जयघोषानेच रोगनाश होत होते. जखमा भरून होती येत होत्या. भंडाने आयुराग्न अस्त्र सोडले. देवीने काय संकर्षणी रूप अस्त्राचा प्रयोग केला. भंड दानवाने मुद्दाम महासुरास्त्र सोडले. त्यामुळे हजारो महाकाय महाबळी उत्पन्न झाले. ते भंडाच्या मदतीला आले
अशा प्रकारे शस्त्रास्त्रांचे युद्ध फार वेळ चालले होते. सूर्यास्ताच्या वेळी ललिताने नारायणास्त्र सोडून त्या दैत्यांची सर्व सेना भस्मीभूत करून टाकली. त्यानंतर दीप्त कालाग्नी समान पाशुपतास्त्र सोडून 40 सेनानींचा अंत केला. शेवटी तो एकटाच राहिला. देवीने त्यालाही महाकामेश्वरास्त्र सोडून गतप्राण केले. त्या अस्त्राच्या ज्वालांनीच त्याची शून्यक नगरी भस्मीभूत झाली. भंडासुराच्या वधाने सर्व लोक आनंदाने भरून गेले. ती देवी देवांचे कार्य करून त्रिचक्रराज रथाच्या वलयात शोभायमानशी विजयी होऊन सुशोभित झाली. ललिता देवीनं भंडासुराचा वध केला. आपण शेवटचं प्रकरण बघूया. किती वाजले जरा कोणी सांगेल का? 5:15 वाजलेत मॅडम. घ्या. 5 वाजून 5 मिनिटं. हा 7 मिनिटं. हा, होऊन जाते एवढं चॅप्टर. हा छोटच आहे प्रकरण. पुढचं शेवटचं प्रकरण आहे ओंकार आणि शिवस्वरूप. त्रिसूत म्हणाले, हे निष्पाप मुनींनो, आपण खरोखर भाग्यवान आहात. माझ्याजवळ गुरुवर्य व्यासांनी नैमिषारण्या निवासी मुनींना जो उपदेश दिला होता तो आता मी आपल्याला कथन करीत आहे. प्राचीन काळी प्रजापती दक्षाची मुलगी सती हिने शंकरांची निंदा ऐकून पित्याच्या घरच्या यज्ञप्रसंगी आपल्या शरीराचा त्याग केला होता. नंतर आपल्या तपाच्या प्रभावाने तिने हिमालयाच्या घरी दुसरा जन्म घेतला व देवर्षी नारदांच्या उपदेशाप्रमाणे तिने शिवप्राप्तीसाठी घोर तप केले. त्यावेळी गिरिराजाने गिरिजेचा स्वयंवर पद्धतीने विवाह करून दिला. त्यावेळी पार्वतीने शंकरांना प्रणवाच्या उत्पत्ती संबंधी विचारले होते. तोच प्रश्न नैमिषारण्यात यज्ञ करीत असता मुनींना पडला. त्यावेळी व्यास तेथे उपस्थित झाली असता त्या मुनींनी त्यांना वंदन करून म्हटले, आम्ही ओंकाराचा अर्थ प्राप्त व्हावा म्हणून हा यज्ञ करीत आहोत. परमेश्वराला ऐकावे व जाणून घ्यावे या विचारांनी आम्ही हा यज्ञ करीत आहोत. आम्ही महेशाला पूर्ण प्रकारे समजू शकलो नाही म्हणून आम्ही आता आपल्याला शरण आलो आहोत. आपण याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावे. त्यांच्या या विनंतीप्रमाणे व्यासांनी शंकराचे आपल्या मनात ध्यान करून म्हटले, हे मुनींनो, प्रणवाच्या अर्थाचा प्रकाशक शिवाचे ज्ञान जगात अत्यंत दुर्लभ आहे. ज्या भक्तावर त्रिशूलधारी शंकराची कृपा होते त्यालाच प्रणवाच्या अर्थाचा प्रकाशक शिवाचे ज्ञान प्राप्त होते. शिवाच्या ज्ञानाचा प्रकाश शिवभक्ती असल्याशिवाय प्राप्त होत नाही. त्या मुनींनी रुद्रदेवाचा भक्तियज्ञ केला. त्यावेळी व्यासांनी पार्वतीने शिवाला विचारलेल्या ओंकार स्वरूपाविषयी स्पष्टीकरण सांगितले. प्रणवाचा अर्थ माहीत करून घेणे म्हणजेच शिवज्ञान प्राप्त करून घेणे होय. ओंकार मंत्र सर्व विद्यांचे बीज होय. तो प्रणव वडाच्या झाडाप्रमाणे व त्याच्या बीजाप्रमाणे अत्यंत स्थूल व अत्यंत सूक्ष्म असा असतो. तो प्रणववेद इत्यादींचे सार व शिवाचे स्वरूप होय. तो सर्व गुणांहून वेगळा, सर्वज्ञ आणि सर्वांचे सृजन करणारा असून ओम या अक्षराने त्यात शिव विद्यमान राहतात. तो एक अक्षर ब्रह्म संपूर्ण अर्थाचे साधन आहे. ओम अशा आकाराने प्रणवापासून शंकर सर्वप्रथम या जगाचे निर्माण करतात. शिव प्रणव स्वरूप असून प्रणव साक्षात शिवस्वरूप आहे. वाच्यार्थ आणि त्याच्या वाचनात काहीही भेद नाही म्हणून प्रणवाला सर्वांचा कर्ता समजावे. जे मुक्त असतात ते निर्गुण परमेश्वराला निर्विकार अर्थात समस्त विकृती रहित समजतात. सर्वप्रथम ओंकारात आकार आश्रित निवृत्त केलेला उद्धार करावा. उकारात इंधन कलेचे, मकारात
नादात दंडकलेचे आणि बिंदूत ईश्वर कलेचे उद्धरण करावे. अशा प्रकारे वर सांगितलेल्या 5 वर्णांच्या रूपाने प्रणवाचा उद्धार होतो. म्हणजे ओंकाराचे जे एक एक अक्षर आहे, अकार, अकार, उकार, मकार, त्यानंतर नाद, बिंदू, या वेगवेगळ्या रूपांवरती काय काय करायचे, कोणत्या कलेचं उद्धरण करायचे इथं सांगितलेलं आहे. हा प्रणव 3 मात्रा आणि बिंदू नादस्वरूप जपणाऱ्याला महामुक्ती मिळवून देतो. ओंकाराचं फार महत्व आहे की जो महामुक्ती मिळवून देतो. ब्रह्मदेवापासून सर्व स्थानावर सृष्टीतील प्राण्यांचा हा प्राण होय, म्हणून याचे नाव प्रणव असे आहे. अकार, उकार आणि मकार या क्रमाच्या 3 मात्रा आणि नंतर अर्धी मात्रा अशा प्रकारे ओंकार होतो. त्याच्या मध्यात मकार असतो. जी अर्धी मात्रा असते तीच नादबिंदू होय. ओंकार शिवाचे वाचक असल्याने वेदाच्या अगोदर त्याचा उल्लेख करतात. जीवात्मा आणि ब्रह्माच्या एकतेचा बोधक प्रणव असतो. जीवात्मा आणि ब्रह्माच्या एकतेचा बोधक प्रणव असतो. परमेश्वराचे स्वरूप परमदिव्य आहे. या सर्व लोकनिर्मितीला ते कारणीभूत आहेत. परमेश्वर सर्वव्यापी असून तो अणू एवढा लहान व आकाशा एवढा महान आहे. त्याचे स्वरूप विनाशरहित आहे. तो ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र आदी देवतांना सुद्धा दिसू शकत नाही. परमात्म्याचे स्वरूप म्हणजे वेदांचे सार होय. तो पूर्ण विद्वानांनाच प्राप्त होण्यास योग्य आहे. त्याचा आदी आणि अंत काहीही नाही. तो रोगांचे रोग निवारण करणाऱ्या वैद्याप्रमाणे होय. विशुद्ध स्फटिकमण्याप्रमाणे रूप असलेले, परमप्रसन्न रूप असलेले, शीतल कांती असलेले, जटा धारण केलेले, शिवशार्दूल चर्म परिधान करतात. त्यांचा हात तांबड्या कमळाप्रमाणे असून त्यांनी अनेक आयुधे धारण केली आहेत. शंकराचे एक स्वरूप 5 मुखी आहे. त्याला 10 हात असून जटात चंद्रमा धारण केलेला आहे. त्यांचे तोंड पूर्वेकडे असून त्यांची कांती सूर्याप्रमाणे आहे. त्याला 3 डोळे आहेत. दक्षिणेकडे असलेले तोंड निळ्या मेघासारखे आहे. त्यांच्या भुवया वाकड्या आहेत. त्यांचे डोळे अत्यंत लाल आहेत. त्यांचे दात अत्यंत विक्राळ असून ते नेहमी सृष्टीचा संहार करण्याच्या इच्छेने ओठ हलवीत आहेत. उत्तरेकडील त्यांचे तोंड निळ्या वर्णाच्या भुवयाने युक्त आहे. पश्चिमेकडील त्यांच्या मुखाची कांती चंद्रासारखी असून त्यावर मंद हास्य खेळत असते. 5वे मुख स्फटिकासारखे आहे. त्यांच्या दक्षिण शरीरावर शूल, परशु आणि खड्ग धारण केलेले आहे. डाव्या हातात नाराज, घंटा, पाश, अंकुश हे धारण केलेले आहे. गुडघ्यापर्यंत निवृत्त्या नावाची कला आणि बेंबीत प्रतिष्ठित नावाची कला, कंठापर्यंत विद्या आणि कपाळापर्यंत शांता नावाची कला, यावर परकलांनी युक्त असे 5 स्थानांनी व्यापलेले पंचकलामय शरीर आहे. ईशान देव मुकुट पुरुष, पुरातन मुख आहे. अघोर हृदय आहे. वामदेव गुह्य होय. सद्योजात चरण होत. अशा प्रकारे 38 कलांनी पूर्ण अशी त्यांची मूर्ती आहे. त्यांच्या डाव्या बाजूला गौरी असून तिची कांती विकसित कमलाप्रमाणे असून तिचे मुख चंद्रम्यासारखे आहे. तिचे केस लांब असून कटी बारीक, श्रोणी भाग परिपुष्ट आहे. तिने पीत व बारीक वस्त्र धारण केले असून आभूषणेही धारण केली आहे. तिच्या मस्तकावर कुंकवाचा टिळा असून तिने आपला केशपाश फुलाने शृंगारला आहे. लज्जेने तिचे मुख खाली वळलेले असून तिच्या उजव्या हातावर कमळ आहे व तिने डावा हात सिंहासनावर टेकला आहे. अशा प्रकारे ओंकार स्वरूप शिव आणि गौरीचे पूजन केले असता मनुष्याची इच्छा पूर्ण होते व त्याला शिवप्राप्ती होते. अशा तऱ्हेनं ब्रह्मांड पुराणाचं वाचन पूर्ण झालेलं आहे.
आपल्या सुदर्शन पिरॅमिडमध्ये अशीच ही शिवशंकरांची सुंदर मूर्ती आपल्या शैलजा मॅडमनी भेट दिलेली आहे. ती एकदम माझ्या नजरेसमोर इथे आली. मॅडम, वाचन पूर्ण झालंय. हॅलो, आवाज येतोय का? हो, येतोय ना सुजाताताई. हा. छान सगळं सांगितलं तुम्ही. खूप छान माहिती मिळाली. हा, धन्यवाद. पुराणच खूप सुंदर आहेत ही. हो. हो ना. आपली माहिती ब्रह्मपुराण. मॅडम माहितीच ते खूप तुम्ही एक वाक्य वाचलं आधी सुरुवातीला, हं, की काय बरं, हे परमार्थ साधताना आपल्याला हा मिळत नाही सुख, का काहीतरी असं होतं ते. पण हं, हं, त्यावेळेस मला लक्षात आलं, ओंकार तर सर्व काही देणार आहे. कामदम हं, मोक्षदम, हं. मोक्ष बघा. मोक्ष हवा हो, असेल तर हे मिळणार नाही, असं काहीतरी वाक्य आहे. हो, सुरुवातीला होतं तर ते. त्याच वेळेला मी म्हणणार होते, पण ओंकार तर सगळं देतो आपल्याला. हो. तर ते ओंकाराचं त्यात प्रकरण आलंच शेवटी. हा, आणि या ओंकाराची माहिती पण व्यवस्थित दिली आहे त्याच्यामध्ये. सगळी सर्व काही देणारा, महामोक्ष मिळवून देणारा ओंकार आहे. कामदम पण आहे ना, काम आपल्या कामदम मनाला पण मोक्षदम. होतं. हो. बरं, हे तुम्ही आहात काय ओंकार ध्यानामध्ये रात्रीच्या? आता सध्या नाहीये, मागच्या वेळेला नाहीये का? होते मी. बरं बरं बरं. हे तुम्ही आणणार आहात ना पिरामिडला, येणार हो, आहात हो, ना? हो, येणार आहे की. हा, 19ला. 26ला. हा बरोबर, तुमचा पहिला झालाय 26ला. हा, ठीक आहे, 26ला पुस्तक येते. घेऊन या, मग मी हो, वाचेल हो, ते ओंकार क्लासमध्ये हो, शेवटचं हो. प्रकरण. हा. छान झालं. खूप धन्यवाद सुजाता मॅडम तुमचे. मॅडम, काही तुमचेच खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला संधी देता. आपल्या ग्रुप एनर्जीचे धन्यवाद, की ज्या एनर्जीला जी माहिती हवी असते ती बरोबर आपणाकडून, आपण एक माध्यम असतो आणि या माध्यमातून सर्वांनाच ही माहिती आवश्यक असते ती मिळत धन्यवाद असते. हे बरोबर आहे. सुजाताताई. सगळ्यांसाठी जे काय आवश्यक आहे ते मिळत असतं. शैलजा मॅडम काय बोलताय? सकाळी तुम्ही बोलत होता, मला ऐकायला नाही येत. आजही तसंच झालं सुरुवातीला. काहीतरी स्पीकरला प्रॉब्लेम आलाय माझ्या. तुम्ही काय हो, बोलताय? मी बोलत होते, सगळ्यांना ऐकू येत होतं, पण आता तुम्हाला मला नव्हतं अर्चना ऐकू येत. मॅडमनी सांगितलं की सकाळी पण असंच झालं. हो, हो. आता तरी प्रॉब्लेम आलाय ना, या पण हा, हा. लॅपटॉपला प्रॉब्लेम आहे. तर हे काय मला ते स्पीकर एवढं सकाळी होतंय. बोलायचं होतं. हम्म. कुठलं आपलं चाललं होतं त्याविषयी सांगायचं होतं, पण आत्ताचं काही नाही. सुजाता मॅडमचाच धन्यवाद मानण्यासाठी मी हे केलं. आणि ओंकारालाच हे म्हटलेलं आहे, परमेश्वर म्हटलेलं आहे, की आपण हो. परमेश्वर पाहू शकत नाही, किंवा जी सुप्रीम पॉवर आहे त्याचं रूप म्हणजे ओंकार. त्याच्यामध्ये सर्व काही भरलेलं आहे. तर ती खूप छान माहिती मिळाली. म्हणजे आता ही सुरुवातीचं सुद्धा देवीची छान सांगितली. मी ध्यानात बसूनच ऐकली ती. किती छान. हो. ध्यानाबद्दल केवढी सुंदर माहिती आहे. हो हो ना. ना. म्हणजे पुराण बघा, एवढ्या आपल्या उपनिषदांना आधी, वेदांताच्या आधी पुराण आहेत. आणि एवढं त्यांनी सुंदर सगळं लिहून ठेवलेलं आहे. तरी आपण कधी वाचली का? आपण कसं जीवनात भरकटलोच म्हणायला पाहिजे ना, इतके वर्ष आपल्याला हो हे ना. मिळालं नाही. आता फार वाईट वाटतं, मिळालं नाही आयुष्यभर ते. म्हणजे वाईट वाटतं म्हणजे ठीक आहे, शेवटी तरी मिळालं म्हणून. पण तरी अजून सुरुवातीपासून असतं तर बरं झालं असतं असं. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ लागतेच. तर हो, आणि वेळ येईल तेव्हा सर्व मिळतं आपल्याला, हे पण आहे तुम्ही सांगितलेलं. वेळ यावी लागते, तेच ना. तर हं. हे खूपच सुंदर. आता फक्त 28 जण आपण आहोत. तर मला काही कळत नाहीये दुपारी काय करतायत लोक. एवढं महत्वाचं पुराण होतं पण नाही आले. कदाचित रेकॉर्डिंग केलं ना सगळं की असं होतं. आणि मग निवांत ते हो, बरोबर आहे. ऐकू, नंतर ऐकू, नंतर ऐकू असं म्हणतात. तर मी आता एक असा विचार माझ्या डोक्यात येते, अमृता मॅडम पण आहेत, की अमृता मॅडमचा आणि माझा कार्यक्रम परत एकाच वेळेला येतोय. 20 तारखेलाच, तर तो एकत्र नको घ्यायला. म्हणजे कारण काय आहे, महत्वाचं आहे. त्यांच्या ह्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलं, सुंदर व्हिज्युअलायझेशनचे टेक्निक्स आहेत आणि घ्या म्हटलं मग तुम्ही. तर माझा पुढंच ढकलावा असं मला वाटायला लागलंय. कारण माझं सुद्धा कसं झालं, तुम्ही आज बघितलं ते पेंडुलमचं. मी जरा रेकॉर्डिंग बंद करते.